नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे। पहिले वापरा मग विश्वास करा। ठाणं का चांगलं आहे आणि ठाणं कसं चांगलं आहे, आज मी घेऊन आलोय तुम्हाला ठाणे शहरामध्ये गायमुखच्या खाडीवरती, जिथे गायमुख चौपाटी म्हटलं जातं। गायमुख चौपाटी तशी बघितली तर त्या ठिकाणी पद्धतशीरपणे इकडले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी ते ऑलरेडी डेव्हलप केले। चौपाटी तिथे बनवलेली आहे। भविष्यात हेच वॉटर बोटिंग जे आहे, जे कोलशेत खाडी, बाळकुम खाडी, डायरेक्ट नरिमन पॉईंटला, ह्याच त्या खाडीमधनं बाय बोट तुमची नरिमन पॉईंट भाऊचा धक्का तिथपर्यंत जाणार आहे। आणि ही खाडीच्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर तो पॉईंट ऑलरेडी जेट्टी जी तयार व्हायला पाहिजे, जेट्टी तयार आहेत। आज इथे स्पेशल येण्यापाठीमागं कारण हेच आहे की ठाण्यामध्ये हे एक असं पण आहे जिथे तुम्हाला वॉटर राईड करायला मिळतात। ह्या इथल्या बोट आहेत, याचा टाईम सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असतो। ठाण्यात काय नाही आहे, ठाण्यात सगळं काय आहे। लहान मुलांसाठी जर तुम्हाला वॉटर रायडिंग करायची असेल तर साधारणतः 3 किलोमीटरची वॉटर रायडिंग ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला नक्कीच करता येणार आहे। तर ह्या पद्धतीचं इथे आज आम्ही खरं तर वॉटर रायडिंग करण्याचा विचार होता, परंतु ह्या वॉटर रायडिंग करणाऱ्यांच्या घरी हे काही कार्यक्रम असल्याकारणाने आम्हाला ते वॉटर रायडिंग करून देता नाही आलेली। पण हा जो स्पॉट आहे ना, हा गायमुखला स्पॉट आहे आणि खूप चांगला आणि खूप चांगल्या पद्धतीचं स्पॉट आहे। इथे तुम्हाला साधारणतः वयस्क व्यक्तींसाठी 200 रुपये चार्ज आहे आणि लहान मुलांसाठी 100 रुपये चार्ज आहे। तुमच्या मुलांना, ठाणेकर जनतेतल्या लोकांना जर समजा ह्या बोटीमधनं थोडासा सगळ्यांना एन्जॉय करायचा असेल तर मला असं वाटतं ह्याच्यासाठी सुंदर जागा नक्कीच कुठेही नाही आहे। तुम्ही जाऊ शकता आरामशीर। आणि हे त्या पद्धतीची त्यांची 1, 2, 3, 4, 5 जर फॅमिली फंक्शन जरी तुम्हाला ह्या बोटीवरती काही करायचं असेल तर त्याच्यासाठी ही बोट उपलब्ध करून दिल्या जाते। त्याच साईडला जर तुम्ही गेलात तर तिथं एक बोटीमध्येच एक रेस्टॉरंट आहे। ते रेस्टॉरंटचा कन्सेप्ट तिथे ठेवलेला आहे, तर तेही एक खूप सुंदर आहे। तुम्ही जर बघितलं हे पाणी किती सुंदर अथांग पाणी तुम्हाला समुद्राचं दिसतंय आणि अधिक त्या साईडला जर बघितलं तर पूर्ण असा निसर्ग आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे। इथे आलं तर तुमचं मन 100% प्रसन्न होतं। मला तर खूप चांगलं वाटतंय, तुम्हाला पण इथे खूप चांगलं वाटेल। आणि ही जी गोष्ट आहे ही ठाण्यामध्ये आहे आणि हा ठाणं आहे आणि ह्या ठाण्यात काय कमी आहे, ठाण्यात सगळ्या गोष्टी आहेत। म्हणूनच ठाण्यातलं जे मार्केट आहे, ठाण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या का असतात किंवा का होतात त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे। ह्या साईडला जर गेलात तर तुम्हाला पूर्ण हिल दिसतो, हे पाणी दिसतं आणि अधिक ह्या साईडला जर गेलात तर संजीव गांधी उद्यान ह्या साईडला, वरच्या साईडला, आणि याच्यामध्येच हा घोडबंदरचा ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा शेवटचा पॉईंट आहे, त्याला म्हणतात गायमुख। म्हणून आज मी गायमुख चौपाटी येण्यापाठीमागं हेच कारण होतं की आमच्या ठाणेकर जनतेनं, माझ्या जे यूट्यूबचे प्रेक्षक आहेत ज्यांना असं काही बघायची इच्छा आहे ते एक दाखवण्यासाठी, अधिक जर लहान मुलांना तुम्हाला खेळायला घेऊन यायचं असेल तर मला असं वाटतं तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत ह्या स्पॉटवरती घेऊन येऊ शकता आणि ह्या निसर्गाचा तुम्ही आनंद त्यांना नक्की देऊ शकता। मित्रांनो, हा स्पॉट तुम्हाला मला दाखवायचा होता, म्हणूनच मी आज यूट्यूबवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही इथे या, बघा, पहिले वापरा आणि मग मला सांगा कसं वाटतं। हा व्हिडिओ मी फक्त तुमच्या माहितीच तो बनवलेला आहे की ठाण्यात काहीतरी असं वेगळं काहीतरी आहे, तेच मला ह्या पाठीमागं दाखवायचं होतं। राईड जर मोठी राईड करायची असेल तर 3 ते 4 किलोमीटरची राईड तुम्हाला इथे नक्की करून मिळेल आणि संध्याकाळच्या वेळेला गेलात तर अतिशय आनंद, सकाळी आलात तरी दुपारच्या वेळेला थोडं ऊन जास्त आहे, दुपारचं गर्दी पण कमी आहे, पण तुम्ही शनिवार रविवारी जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा। आता तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।